याला उलटा हार्मोनियम वाजवण्याबद्दल वर्ल्ड वर्ल्ड रेकॉर्ड त्याने केलेला आहे. एक दिवस त्याच्या मम्मीने मला विचारलं की तुमचे गुरु कोण. त्यावेळेस मी पंडित बाळासाहेब वायकर त्यांचं नाव सांगितलं आणि त्यांच्याविषयी खासियत सांगितली की ते उलटा हार्मोनियम वाजवतात. पूर्ण प्रोग्राम म्हणजे असा उलटा हार्मोनियम पूर्ण अख्खा कार्यक्रम 2-2.5 तास वाजवतात असं मी त्यांना सांगत होतो. ते ह्यांनी तेवढंच ऐकलं आणि घरी त्यांनी तसा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सक्सेस झाला. तो आज बरेच गाणी असं उलटा हार्मोनियम घेऊन वाजवतो. नमस्कार. प्रंकित चौधरी याला उलटा हार्मोनियम वाजवण्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड त्याने केलेला आहे. एक दिवस त्याच्या मम्मीने मला विचारलं की तुमचे गुरु कोण. त्यावेळेस मी पंडित बाळासाहेब वायकर त्यांचं नाव सांगितलं आणि त्यांच्याविषयी खासियत सांगितली की ते उलटा हार्मोनियम वाजवतात. पूर्ण प्रोग्राम म्हणजे असा उलटा हार्मोनियम पूर्ण अख्खा कार्यक्रम 2-2.5 तास वाजवतात असं मी त्यांना सांगत होतो. ते ह्यांनी तेवढंच ऐकलं आणि घरी त्यांनी तसा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सक्सेस झाला. तो आज बरेच गाणी असं उलटा हार्मोनियम घेऊन वाजवतो. तर त्यांनी तो प्रयत्न केला आणि त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. पण तसं पाहिलं तर तो वयाने लहान आहे. लहान त्याची संकल्पना म्हणजे तुम्ही बोललात की उलटी हार्मोनियम वाजवणं ही इतकं काय सोपं नाहीये. हो बरोबर आहे. प्रश्नच नाही. सुरुवातीला ज्यावेळेला ती हार्मोनियम हातात घेतली त्यावेळेला तुम्ही त्याचे गुरुवर्य म्हणून काय सांगा. नाही त्यांनी मला दाखवलं त्याच्या मम्मीने. त्याने एकदा उलटा तो वाजवतो म्हणून त्यावेळेस त्याला थोडस गाईड्स केलं मी की बाबा अशा पद्धतीने तू प्रॅक्टिस कर पाहिजे. त्याची आवड आहे तर बाकी त्याचा विषय तसा गाणं आहे. तो गाणं शिकतो माझ्याकडे. आता 3री परीक्षा देत होतो. तर त्यांनी तसा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं. काय सांगा. हा अर्थात त्याच्या मम्मीचा सपोर्ट त्याला चांगला राहिला. त्यामुळे त्यांनी घरी प्रॅक्टिस करून बरीच गाणी त्यांनी उलटा हार्मोनियम वाजवून प्रयत्न केले. तर काय सांगाल तुम्ही. मी त्याच्या मम्मीला असं सांगत होतो. सांगताना त्यांनी ऐकलं तेवढंच आणि त्याला मी बोललो नाही की असं कर म्हणून. घरी जाऊन त्यांनी तो प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला. तर काय सांगाल तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना या संगीताचं एक ज्ञान देता, काय सांगाल तुम्ही. मुलाचं संगीत शिकतात. ह्याने लहानच आहे पण ह्याने आता ज्याप्रमाणे मेहनत केली म्हणजे मेहनत घेतली आणि हार्मोनियम आपण सरळ वाजवतो पण हार्मोनियम उलटा ठेवून वाजवणं फार म्हणजे मुलांना विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही मेहनत करा आणि मेहनतीचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं. मैडम जी क्या कहना चाहेंगे. आपका लड़का तो उल्टा हारमोनियम बजाता है. हर लड़के को आजकल संगीत का बहुत एक ज्ञान लेना चाहते हैं, तो क्या कहना चाहते हैं. सक्सेस पाने के लिए एक गुरु का बहुत उनका अहमियत रहता है और
सारे गुरु मतलब सब बच्चों का हार्ट को टच नहीं कर सकते, लेकिन गोले गोले सर जैसे गुरु वो बच्चों के दिल में ही समा जाते हैं। सो उनका जो मोटिवेशन है और इंस्पिरेशन है, उसके लिए शायद आज इसने कुछ कर दिखाया। और एक दिन ऐसे ही बात करते करते सर ने अपने गुरुजी का नाम लिया, बाला साहेब वाइकर जी, और वो उल्टा बजा सकते थे। तो इसको कुछ अलग लगा, तो बोला मैं भी कर सकता हूँ, मैं ट्राई करूँ क्या? तो सर और मैं बोले कोशिश करो, अगर हो सकता है तो देखते हैं। तो इसने हार्डली 2 महीने में वो करके दिखाया। ओके। तो इसमें सर भी बहुत मोटिवेट किए उसको और उसको गाइड भी किए। तो मैं सर को हमेशा इसके लिए धन्यवाद कौन से करूँगी। स्टैंडर्ड में पढ़ते हो? ये जब किया था तो तीसरी में था, तीसरी खत्म हो चुका था, अभी वो चौथी गया। क्या आपका सपना क्या है? मेरा सपना ऐसा है कि ये संगीत में कुछ अलग करके दिखाए, इसको जो जिसमें इंटरेस्ट है वो करे। गाना तो सब गाते हैं, बजाते भी सब हैं, लेकिन ऐसा कुछ करो जो कि सबसे कुछ अलग हो, अच्छा हो। तो ऐसा ही कुछ मेरा आशा है, और एक अच्छा इंसान बने और हमेशा सबका आशीर्वाद रहे उसके ऊपर। नमस्कार. गोळे सरांकडे माझी मुलगी 2 वर्षापासून येते. पण गोळे सर इतके छान शिकवतात की सगळी मुलं खूप छान प्रकारे त्यांना प्रोत्साहन पण देतात. आणि हा तर खूप लहान आहे, पण यांनी लहान वयात एवढं छान उलटे हार्मोनियम वाजवणं हे खूप कठीण आहे. माझी मुलगी पण हार्मोनियमलाच शिकते सरांकडे. पण आम्ही तिला रोज प्रॅक्टिस करायला लावतो, पण असं उलटं हार्मोनियम मी अजूनपर्यंत ती कधी म्हणजे वाजवून कधी बघितलं नाहीये. तर आज मी बघितलं याचं खूप छान वाजवतो तो. म्हणजे त्याच्यामागे त्याची किती मेहनत असेल असं प्रत्येक